हेच ते मधुदीप हॉटेल आहे। याच हॉटेलमध्ये ही महिला डॉक्टर आहे ती वास्तव्यामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 114 नंबरची हीच रूम आहे आणि याच रूममध्ये ही महिला डॉक्टर आहे ते मध्यरात्रीच्या सुमारास तिने चेक इन केलं होतं आणि सकाळी ज्यावेळी ती उठली नाही किंवा तिनं चेकआउट केलं नाही त्यावेळी हॉटेलमधले कर्मचारी या ठिकाणी आलेत। दरवाजा ठोठावला मात्र ती या ठिकाणी दिसली नाही। सेम ह्याच बाजूची रूम आहे। या रूममध्ये मी तुम्हाला ह्या ठिकाणी रूम दाखवतो। ह्या रूममध्ये नेमकं दरवाजा उघडल्यानंतर आत अशा पद्धतीनं काय दिसलं या कर्मचाऱ्यांना ते सुद्धा आपण या कर्मचाऱ्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काही हॉटेलचे कर्मचारी आपल्यासोबत आहेत। तुम्ही ज्यावेळी तिनं दार उघडलं नाही म्हणून दरवाजा अशा पद्धतीनं उघडला, अशाच पद्धतीची रूम समोर होती? हो, अशीच होती। मग त्यानंतर तुम्हाला समोर काय दिसलं? हे काय लटकावलेली होती फॅनला आणि पाय असा होतं लटकावली होती। मग नंतर आम्ही मालकाला सांगितलं असा असा प्रॉब्लेम झाला आहे। मालक म्हणजे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा। पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर पोलीसवाले आले आणि कर्मचारी बाकीचे कोण कोण लोक आले, मग बघायला सुरुवात झाली, गडबड झाली। मग ती किती वाजता हॉटेलमध्ये दाखल झाली होती? रात्रीची 1:30 वाजता। 1:30 वाजता तुम्ही दरवाजा ज्यावेळी ठोठवायला आला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं आणि का तुम्ही दरवाजा ठोठवायला आला होता? अहो, ती उघडत नव्हती, म्हणजे दरवाजाच बंद होता ना। दरवाजा बंद होता, सकाळपासून म्हणजे आली नाही, नाश्ता नाही, चहा नाही, पाणी नाही। मग आम्हाला वाटलं आयला काय कशी काय येणार झाली। मग आम्हाला वाटलं आता दरवाजा मग उघडावा, तर बंद। बेल वाजवली तरी बंद, धडधड वाजवली तरी बंद। मग दुसरी चावी घेतली, खोलली तर तिला लटकावलेली दिसली ती। मध्यरात्री सुमारास ती ज्यावेळी दाखल झाली त्यावेळी तिने आय कार्ड दाखवलं होतं का? तिच्यासोबत आणखीन कोण होतं का? दुसरं कोण नव्हतं, ती एकटीच होती। एकटी ती आयडी कार्ड दाखवलं तिने, चेकिंग म्हणजे चेक बिक केलं आणि मग तिला रूम दिली। मग टावेल साबण तिला सगळं दिलं, तिने आतून लॉक केलं, आम्ही आपल्या ड्युटीला गेलो। ती गाडी कोणती घेऊन आली होती आणि त्या गाडीवरनं सोडायला तरी कोण आलं होतं? पोलीस होता, ती एकटी आली होती 1:30 वाजता। स्कूटी आली ती घेऊन। सोबत आणि काही साहित्य होतं? बॅग होती? काय होतं? काय नव्हती बॅग, काय नव्हती, स्कूटीच होती फक्त तिच्याकडे। आणि त्या स्कूटीमध्ये काय फटाकडे बिटाकडे थोडीशी काय थोडी दिवाळीचं एवढंच होतं। बघितलं काय ज्यावेळी तुम्ही म्हटला की ती फॅनला लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली त्यावेळी तुम्ही तिला सोडवल्यानंतर खाली तिच्या हातावरती लिहिल्याचं दिसलं, पेन इथं बाजूला पडला होता? नव्हता, आम्हाला काहीच दिसलं नाही। असं तिच्या मोठ्यात जखल्या होत्या आणि कुणीच बघितलं नव्हतं। नंतर आम्हाला कळालं की तिच्या हातावर पण लिहिलेलंच आहे। नंतर कळालं, मग ते पण आता त्या लोकांनी सांगितलं। त्या दरम्यान तिच्या हॉटेलमध्ये कुणी आणि प्रवेश केला होता काय किंवा काय असं काय तुम्हाला माहिती मिळते? नाही, कोणी नाही प्रवेश, कोणीच केला नाही। माणसाला माहीत पडलं की सगळे पोलीस स्टेशनलाच डायरेक्ट कंप्लेंट, डायरेक्टच पोलीस आल्यावर। या प्रकरणात तुमचे सुद्धा जबाब आहे ते पोलिसांनी घेतलेले आहेत का? तुम्ही माहिती दिलाय का पोलिसांना? नाही, मी त्या दिवशी ठेवून होतो ना, बाबीच्याला होतो, असा प्रॉब्लेम होता। आता बाकीच्या मॅनेजरच्या आणि ह्या सगळ्यांची तुम्ही जबाब नोंदवलाय का? नोंदवलाय त्यांनी, पोलिसांनी बोलवून घेतले, पोलीस स्टेशनला गेले ते नोंदवून घेतलंय, काय अडचण नाही। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अशा पद्धतीची ही रूम होती। या रूम मधल्याच फॅनला तिनं हे ते गळपास लावून घेतल्याची माहिती ज्यावेळी कर्मचाऱ्यांना कळाली, दरवाजा ठोठवून सुद्धा उघडला नाही। त्यानंतर हे सगळे कर्मचारी आतमध्ये दाखल झाल्याने आतमध्ये पाहिल्यानंतर ती या फॅनला लटकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या संदर्भातली तात्काळ माहिती झाली। पोलीस आले आणि त्यानंतर तिला खाली उतरून घेऊन आहे ते घेऊन गेले आणि त्यानंतर तिच्या हातावरती नेमकं काय लिहिलं होतं हे त्यानंतरच आम्हाला माहिती झालं, अशा पद्धतीचं हॉटेलचे कर्मचारी सांगतात। मात्र एकूणच ती ज्यावेळी रूममध्ये आली त्यावेळी एकटी होती, तिच्यासोबत कोणीही नव्हतं, कोणतीही साहित्य नव्हतं, ती एका दुचाकीवरून आल्याच्या सुद्धा माहिती इथले कर्मचारी देताना आपल्याला पाहायला मिळतात। आता पोलीस या सगळ्या कर्मचाऱ्यांचे जबाब आहे ते नोंदवताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे या प्रकरणामधून काही धागेदोरे पोलिसांना मिळतात का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे।